वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड सायन्स 1 याच्यामध्ये आपल्याला जो फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. तर त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये कॅन यू टेल मध्ये एक क्वेश्चन आहे. व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इफ इट्स मास वॉज ट्वाइस ॲज लार्ज अँड इट्स रेडियस हाफ. व्हॉट इज इट नाव? ओके, काय क्वेश्चन काय आहे त्याचं मिनिंग आधी समजून घ्या. तर आपल्या सगळ्यांना जीचा म्हणजे हा जो आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, तर ते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? जी इज इक्वल टू कॅपिटल GM अपॉन आर स्क्वेअर. हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन अर्थ सरफेस जी आहे. तर आता आपण काय करायचं, याच्यामध्ये कंडिशन याची चेंज करायची. म्हणजे समजा काय केलं आपण, मास डबल केलं जे आहे ते, अर्थचं मास डबल केलं आणि रेडियस हाफ केली, तर काय व्हॅल्यू होईल? ओके, तर ते आपण फाइंड आउट करायचं. तर ते फाइंड आउट करत असताना आपण काय करणार, जी जो आहे त्याला आपण आता व्हॅल्यू चेंज केल्यानंतर समजा जी डॅश झाला. जी डॅश इज इक्वल टू GM डॅश अपॉन आर डॅश स्क्वेअर. ओके, तर इथे काय लिहायचं? आफ्टर गिवन कंडिशन. आफ्टर गिवन कंडिशन म्हणजे जर आपण ज्या कंडिशन दिल्या त्या यूज केल्या तर जी ची व्हॅल्यू काय होईल? जी डॅश होईल. एम ची एम डॅश, आर ची आर डॅश. ओके, त्यासाठी जी डॅश लिहिला आपण. देअर फोर जी डॅश इज इक्वल टू काय काय व्हॅल्यू चेंज करायच्यात बघा. जी तर कॉन्स्टंटच आहे, जी ॲज इट इज ठेवायचं. एम डॅश काय करायचं आहे? मास वॉज ट्वाइस, डबल करायचं आहे, म्हणजे 2m येणार. मास डबल करायचा अपॉन, हे आता इथं लिहितो मी आपण, आर डॅश. तर रेडियस काय करायचे? हाफ करायचे. म्हणजे आधीची जी रेडियस आर होती, तर आधीची रेडियसच्या काय करायचं? हाफ. म्हणजे कोण? आर डॅश. ओके, तर तो घ्यायचा. थोडक्यात इथे लिहूया आपण. एम डॅश ची व्हॅल्यू काय ठेवली आपण? 2m, आधीच्या डबल करायचे. आणि आर डॅश ची व्हॅल्यू काय? आधीच्या रेडियसच्या हाफ. रेडियसच्या हाफ म्हणजे आर अपॉन, ओके, आर अपॉन 2 ही व्हॅल्यू ठेवायची फॉर्म्युला. आता हे सगळं केल्यानंतर इथे आर डॅश, सॉरी स्क्वेअर करूया, कारण फॉर्म्युला पण इथे स्क्वेअर. ओके, सो GM2 म्हणजे हे जरा असं लिहूया, जी आणि एम साईडला घेऊया. इंटू किती आहे? हे 2 आहे. 2 सेपरेट घेतला आणि खाली काय येणार बघा? आरचा स्क्वेअर काय येणार? आर स्क्वेअर. ओके, आर स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर किती येणार? 4. ते केल्यानंतर नेक्स्ट स्टेप, GM मल्टिप्लाय 2 हे आहे तसं घेऊया. आता हा डिनॉमिनेटर मध्ये जो फ्रॅक्शन डिवाइड आहे त्या डिवाइडच्या ऐवजी काय लिहायचं? मल्टिप्लाय लिहायचं. आणि खाली जो फॅक्टर आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजे 4 अपॉन आर स्क्वेअर. ओके, 4 अपॉन आर स्क्वेअर असं तो येणार. तर ते केल्यानंतर इथे जर का आपण बघितलं तर इथे काय होईल? सॉरी, इथे आर नाहीच आहे ऑलरेडी. हा कॅन्सल करूया, हा पण. ओके, जस्ट मिनिट. GM मल्टिप्लाय 2 एवढंच आहे, वरती आर नाहीच आहे. ओके, वरती फक्त हे आहे GM मल्टिप्लाय 2. तर हे केल्यानंतर इथे काय काय होईल बघा याच्यामध्ये चेंजेस. 2 मल्टिप्लाय 4 किती येणार आहे? 2 मल्टिप्लाय 4 येणार 8. आणि मग हे जे सगळे राहिलेले आहेत म्हणजे कोण कोण? GM आणि अपॉन मध्ये कोण आहे? आर स्क्वेअर. GM अपॉन आर स्क्वेअर. सो ही व्हॅल्यू कोणाची आहे बघा? GM अपॉन आर स्क्वेअर म्हणजे जी ची व्हॅल्यू आहे. त्यामुळे आणि इकडे आपण काय फाइंड आउट करतो ह्या साईडला? जी डॅश. सो जी डॅश इज इक्वल टू, ओके, 8 टाइम्स 8 आहे इथे आणि याची व्हॅल्यू काय आहे म्हटलं मी? जी. ओके, याची व्हॅल्यू आहे जी. म्हणजे जी डॅश जो आहे तो आधीच्या जी पेक्षा काय होणार? 8 टाइम्स होणार. तर फायनल आन्सर काय लिहायचं? द व्हॅल्यू ऑफ जी इज, द व्हॅल्यू ऑफ जी इज 8 टाइम्स टू इट्स ओरिजिनल. ओके, म्हणजे थोडक्यात काय? जी ची व्हॅल्यू आधीच्या व्हॅल्यू पेक्षा किती टाइम्स होईल? हाऊ मेनी टाइम्स? 8 टाइम्स. त्याचा आन्सर येणार. हवं तर तुम्ही काय करू शकता, इथपर्यंत सफिशियंट आहे. किंवा तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू पाहिजे असेल तर जी डॅश इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय जी आहे ना, तर जी ची व्हॅल्यू टाका. ओके, 8 मल्टिप्लाय जी ची व्हॅल्यू किती आहे? 9.8. तर ही किती येते बघा? 8 8 64, 4 येणार, कॅरी 1 येणार. 8 9 72 प्लस 73, 73.4. तर ही सुद्धा व्हॅल्यू घेऊ शकता तुम्ही, किंवा इथपर्यंत ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ जी इज 8 टाइम्स टू इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. हे त्याचं फायनल आन्सर असतं.